गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे आता माझा स्वयंपाक आवरून झालेला आहे आणि त्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते म्हटलं. मग बाकीच्या रूमची क्लिनिंग करणार आहे. त्यानंतर आज ना सगळ्या रूममधल्या मुलांच्या, आमच्या रूममधल्या बेडशीट वगैरे मला धुवायला काढायच्या होत्या. तर कसं असतं ना की आपल्याला एकटं एकटं वाटतं काही वेळा घरामध्ये, कारण मुलं कॉलेजला किंवा ट्युशनला गेल्यानंतर थोडंसं घरात शांतता असते आणि मग आपल्याला कामं करायलाही बोर होतं. तर अशा वेळेस ना आपण मोबाईल वगैरे घेऊन बसलं की खूप वेळ आपला निघून जातो आणि कळतच नाही आणि कामंही आपली राहून जातात. त्यापेक्षा जर का आपण कामं करताना आपल्या आवडीचं एखादं सुंदर असं म्युझिक आपण लावलं तर आपल्याला कामं करायलाही सोपं होतं आणि आपली कामंही अगदी पटापट होतात. आणि घरात काहीतरी आवाज असला म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं की कोणीतरी आहे आपल्यासोबत असं. आणि त्यामुळेच ना कामांना अगदी पटकन आपल्याला म्हणजे होऊन जाताना भरपूरसा वेळ आपल्याकडे मिळतो. मग रिकाम्या वेळात आपण मोबाईल बघितलं तरी चालतं. कारण एकदा का ते यंत्र हातात आलं ना तर खूप जास्त वेळ आपला रिकामा जातो आणि कधी वेळ निघून गेला कळतच नाही आपल्याला. तर आता इकडे ना मला आज ह्या बेडरूमच्या खिडक्या वगैरे पण क्लीन करून घ्यायच्या होत्या, कारण खूप दिवसांपासून क्लीनच केलेल्या नव्हत्या आणि आता झाडांना वगैरे पाणी घालते आणि मध्यंतरी जेव्हा पाऊस पण झाला होता तर खिडक्यांवर खूप असे डाग वगैरे पण पडले होते. तर मी इकडे आता फक्त पाण्यानेच स्प्रे बॉटलने मारून घेते आणि साफ करते. तर बाकी काही कोलिन वगैरे लावत नाही इकडच्या खिडक्यांना. आणि त्यावर जर ती धूळ साचलेली असते ना, मग तर हवेमुळे मग ती पण आत येते आणि अजून बेडरूमचे म्हणजे बेडवरची बेडशीट किंवा बेडरूम म्हणा तो पण मग खराब होतो. तर त्यामुळे म्हटलं चला आज ना सगळं आता व्यवस्थित पुसून घेऊया म्हटलं. तर सगळ्या काचा इकडच्या पुसून घेतल्या आणि तिकडे मी एक असं मार्बल टाकून दिलं आहे बसायला वगैरे. रिकाम्या वेळात कधी आपल्याला वाटलं तर आपण खिडकीत जाऊन बसतो. तर त्यासाठी मी ते टाकून घेतलं आहे. पण तो इतका उपयोगी येतो ना, आता खिडक्या वगैरे ह्या क्लीन करायचं म्हटलं की वरती आपला हात पोहोचत नाही. आतून तर आपण स्टूल वगैरे घेतो पण बाहेरच्या बाजूने जरा प्रॉब्लेम होतो. तर मग मी तेवढा तो 4-5 फुटाचा टाकून घेतला आहे, म्हणजे मग क्लीन करायला मला सोपं पडतं. तर त्यानंतर इकडे आली आता हॉलचं जे बाल्कनी आहे त्या ठिकाणी जी स्लायडिंग डोर आहे ना माझं, तर त्या ठिकाणी आता म्हटलं थोडंसं क्लीन करून घेऊया त्याला पण. ते पण खूप दिवसांपासून क्लीन नव्हतं केलं. तर आता म्हटलं एकदाच आपण सगळं आता आवरायला घेतलं आहे तर सगळ्या खिडक्या आणि हे स्लायडिंग पण पुसून घेऊया म्हटलं. तर इकडे मी याला आता कोलिनने साफ करते. तर कारण हा जो काच आहे ना तर तो कोलिनने छान असा स्वच्छ होऊन जातो. त्यामुळे मग कोलिनने आणि जे आपण येता जाता ते डोर आपण स्लायडिंग इकडे तिकडे सरकवत असतो तर तिथे पण हात वगैरे लागलेले असतात. तर ते पण आता मग डाग वगैरे पडले होते तर ते पण आता क्लीन करून घेते. त्यानंतर आता म्हटलं चला थोडंसं आता ह्या रूममध्ये आल्यानंतर इकडे म्युझिक लावून घेऊया म्हटलं, कारण बेडरूममध्ये की तिकडे आमच्या मास्टर बेडमध्ये गेल्यानंतर ॲलेक्सा असते, मुलांच्या रूममध्ये गुगल आहे आणि इकडे हॉलमध्ये आल्यानंतर आता मी टी व्हीला पण म्युझिक लावून घेतलं आहे. आणि मग आता माझं बाकीचं जे क्लिनिंगचं काम आहे ना तर ते चाललेलं आहे. तर कसं आहे की आपल्याला ना रोजच्या रोज नाही जमत, पण मग 2-3 दिवसाआड जरी आपण क्लीन केलं ना तरी छान असं वाटतं आपल्याला. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहे ना टीपॉय वगैरे डायनिंग त्या तर आपल्याला रोजच क्लीन करायला लागतात, पण इतर फर्निचर म्हणजे ह्या चेअर वगैरे किंवा मग शोकेश आणि शोपीस वगैरे ते इतर गोष्टी आपण काही रोज क्लीन करत बसत नाही. त्यामुळे मग 2-3 दिवसानंतर केलं ना तरी बरं पडतं. आता इकडे हा जो टेबल आहे ना डायनिंग टेबल, तर वरती तर मी क्लीन करून घेते पण खाली काही जायला म्हणजे खूप जास्त खाली मी क्लीन नाही करत, 2-3 दिवसाआडच करत असते. तर इकडे आता या खुर्च्या पण आता क्लीन करून घेते. त्यानंतर मध्ये मध्ये लाडूबाईचं चाललं होते की आता विंटर सीझन आलेला आहे आणि मस्त मार्केटला विंटरचं कलेक्शन आलं असेल तर आपण जाऊन जरा खरेदी करूया मम्मी. तर म्हटलं ठीक आहे आपल्याला जाऊ म्हटलं, मला एवढं आवरून झालं की आपण निघूया म्हटलं. तर मस्त असं मार्केट आहे या ठिकाणी आणि तिकडे आता आम्ही जाणार आहे तर तुम्हाला पण घेऊन जाते. आणि इकडे मग आता हे हॉलचं जे पार्टिशन वगैरे आहे ते क्लीन केलं आणि त्यानंतर मग रेडी झाले. तिला म्हटलं आता मी काही कपडे वगैरे चेंज करत बसणार नाही, जरा थकली मी तर आपण असंच निघूया. तर ती म्हटते ठीक आहे मी तर रेडीच आहे. लागलीच मी पण रेडी झाले आणि मग निघालो आम्ही दोघीजणी टू व्हीलरने. तर तुम्हाला पण दाखवते इथलं मार्केट अगदी स्वस्तात मस्त आहे. आणि मला पण 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या घरात, तर मग त्यासाठी म्हटलं चला निघूया म्हटलं. तर आम्ही निघालो आणि पोहोचलो मार्केटला. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मार्केट सुरू झालेलं आहे. अगदी रिजनेबल रेट आणि स्वस्तात मस्त वस्तू या ठिकाणी असतात आणि बायकांना अजून काय पाहिजे असतं तर या ठिकाणी ना हे टॉप वगैरे अगदी 100 रुपयापासून सुरुवात असते. आणि त्याच्यावर किमती फार जास्तच्या असतात पण त्या रेटपेक्षा खूप कमी आपल्याला याच्यात मिळतात. म्हणजे आता 1500चं टॉप असेल, 1499चं टॉप असेल तर ते अगदी 200 रुपयाला 250 रुपयाला असं मिळतं आणि क्वालिटी पण खूप चांगली असते, अगदी ब्रँडेड पण असतात. त्यानंतर इकडे 2-4 वस्तू मला घ्यायच्या होत्या, कंगवा वगैरे ते घ्यायचं होतं मला, तर ते पण मग मी घेतलं.
आणि त्यानंतर मग इकडे बाथरूम क्लिनिंगसाठी मला हा ब्रश वगैरे घ्यायचा होता हँडल असलेला, तर तो पण घेतला. आणि त्यानंतर मग बाकीची खरेदी. तर इकडे मग लाडूबाईला म्हटलं, हे घे तू, तर म्हटली नको मम्मा. तर म्हटलं ठीक आहे. मग ती टॉप वगैरे इकडे बघत होती आणि तुम्हाला दाखवते बघा इकडे 1499 किंमत आहे या टॉपवर. आणि ते स्वेटरसारखं आपण यूज करू शकतो. खूप असं म्हणजे जास्त जाड पण नाही आणि क्वालिटी पण खूप छान होती. आणि हे टॉप फक्त 250 रुपयाला होतं. तर काही काही टॉप तर 250ला 2 पण होते. तर वाटले तेवढी खरेदी केली दीदीने आणि मी पण घेतले. त्यानंतर मग म्हटलं चला आता ना आपण निघूया म्हटलं, कारण आता खूप जास्त होतं आहे. कारण जेवढं फिरलं तेवढं कमीच आहे. त्यानंतर माझं ट्रायपॉडचं हे तुटलं होतं, तर ते पण मी नवीन आणलं. कारण ऑनलाईन ते मला 250 रुपयाला मिळत होतं आणि इथे मी ऑफलाईन घेतलं तर 150 रुपयाला मिळालं. तर मग म्हटलं चला आपल्याला बरं पडलं ते. आणि अशी काही खरेदी झालेली आहे आमची. आणि आलो घरी. कारण खूप जास्त वेळ आपण जर का मार्केटमध्ये थांबलो ना, तर मग खूप जास्त खरेदी होऊन जाते आणि कळतच नाही की किती पैसे खर्च झाले. कारण आपल्याला ते स्वस्त वाटत असतात, मग आपण घेतच असतो. तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट्समध्ये हे कुठलं मार्केट आहे. तर ते ना नाशिकचं कुठलं मार्केट आहे त्याचं नाव मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर घरी आले आणि मस्त हा क्रिसमससाठी म्हटलं चला आपण ना एखादा सॅन्टा बनवूया म्हटलं. तर या ठिकाणी आता सॅन्टा मी बनवायला घेतलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे मी त्याचं. तुम्ही नक्की बघा, पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकेल. तर असेच तुम्ही ब्लॉग बघत राहत जा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.